आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे. कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा ते? कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही. आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही? आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला. सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेलं ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली? सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता नाही आयला सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला? हे ट्विट नाकारलं का? नाही महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला. सरडाला पण शरम बसा. काय चाललंय? काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता समजतो आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेने सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय करता? त्यांनी बोला ना किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भुसे चौकशी करता. क्रम असताना तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे 4 जणांना संधी देता.
करा चर्चा, राज्याची SIT नेमलेली आहे, चित्राताईंनी मागणी केली, सगळ्या चौकशा करा, काही अडचण नाही त्याच्याविषयी. पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन 4-4 जण बोलायचं. जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. मी सांगून टाकतोय, मंत्र्यांचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा. नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही यांनी. नाही आता कसं बोलणार, मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी, सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचंय. हा माझं चालू आहे, माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा, मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी मध्ये तोंड घालतात. नाही मला बोलू द्या, नाही तर त्यांना बोलायला सांगा, मी बाहेर जाऊन बसतो. आणि नेहमीचा यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते. आता करा ना, तुमचे मुख्यमंत्र्यांना जाऊन करा ना, तिथं बसा ना. तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता, जा ना त्यांच्याकडे. इथं काय बोलता? अरे सरकार तुमचं, कोणाकडे मागणी करता तुम्ही? गोष्टी करता. सभापती महोदय, वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणं आहे, प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का, त्यांना सरकारने जबाबदारी दिली का? उगाच सामुदायिक जबाबदारी म्हणायचं नाही. प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांकडे जाऊन आलो, स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो. हा, कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे. हे आता हे मध्ये काय बोलणं आहे? हे असं मध्ये काय? अरे तर मी करेल ना यार, मध्ये कशाला बोलता तुम्ही? जरा समजून सांगता का नाही? मी नाही डिस्टर्ब होईल. अरे मी कसा डिस्टर्ब होईल? तुमच्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले, त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो, त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाहीये. पण यांनी मध्ये बोलण्याची गरज नाही ना. मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना, आम्ही बोललो का मध्ये? आमची भूमिका आहे का? तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची. सगळंच तुमचं खरं आहे, सगळं तुमचंच खरं आहे, आमचं सगळं खोटं आहे. आम्ही त्यांनी 4-4 जण बोलले, आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का? पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं. आता आमचं ऐका. मग नसल नियमात बसल, आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो, बोलतच नाही आम्ही. तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी, सांगून टाकतो. तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. हा, मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल, सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही. यांची परमिशन घेऊन महिना बोलणार, सांगून टाका त्यांना. आवश्यकता नाही, माझ्याकडे बघून बोला. आपण मग काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? काय करणार? काय तुम्ही काय करणार आहे? सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे 15 मिनिटांसाठी. खाली काय समजता तुम्ही?